साठी पुन्हा एकदा येईन आपल्याकडे एक अत्यंत महत्त्वाची मोठी ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते। माणिकराव कोकाटे अटक वॉरंट प्रकरणासंदर्भातलीच ही महत्त्वाची बातमी आहे। नाशिकहून अद्याप पोलिसांचं पथक निघालेलंच नाही। शुक्रवारपर्यंत माणिकराव कोकाटेंना सरकारचं संरक्षण आहे की काय असे आरोप देखील आता होत आहेत। कोकाटेंसंदर्भात जी सुनावणी आहे ती शुक्रवारी हायकोर्टात होणार आहे, मात्र तोपर्यंत विधानसभा अध्यक्ष उपस्थित नसणं कोकाटेंच्या पथ्यावर पडलंय का? अजूनही कोकाटेंना अटक का केली जात नाहीये? नाशिक पोलिसांचं पथक अजूनही नाशिकमध्येच का आहे? मुंबईला रवाना का झालेलं नाही? असे अनेक प्रश्न या निमित्तानं आता उपस्थित होत आहेत। त्यामुळे शुक्रवारपर्यंत म्हणजे जोपर्यंत हायकोर्टातली सुनावणी होत नाही तोपर्यंत सरकारकडून माणिकराव कोकाटे यांना अभय दिलं गेलेलं आहे का असा सवाल विचारला जातोय। त्या अनुषंगानं टीका देखील होतीये। महेश महाले आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेतच। महेश, हे खरं तर नाशिक पोलिसांचं पथक कालच निघणं अपेक्षित होतं, मात्र आपण जसं म्हणालात की काही प्रोसिजरियल गोष्टी आहेत, कागदपत्रांची जुळवाजुळव आहे आणि इतर अनेक कदाचित काही तांत्रिक गोष्टी असतील, त्यामुळे हे होतंय का? पण जर कालच पथक निघणं अपेक्षित होतं तर मग काय नेमका आता यामध्ये विलंब होताना दिसतोय? काही प्रतिक्रिया नाशिक पोलिसांची समजू शकली आहे का या संदर्भातली? अगदी खरे अजिंक्य, आपण जर बघितलं असेल तर नाशिक पोलिसांचं जे पथक आहे ते कालच खरं तर निघणं अपेक्षित होतं, मात्र काल सायंकाळी उशिरा न्यायालयाच्या आदेशाची अटक वॉरंटची जी प्रत आहे ती सायंकाळी उशिरा खरं तर नाशिक पोलिसांना प्राप्त झाली। त्याच्यानंतर ती जशी प्राप्त झाली त्यानंतर त्यांनी बैठका घेतल्या आणि कशा पद्धतीने हा विषय हाताळायचा या संदर्भात बैठका देखील झाल्या। आणि यानंतर खरं तर यामध्ये असं आहे का न्यायालयाचा आदेश असलेल्या नाशिक पोलिसांना जावंच लागणार आहे। न्यायालयाचं अंमलबजावणी ही त्यामुळे कागदपत्रांची जी जुळवाजुळव होती, कायदेशीर बाबी पोलिसांकडून तपासून घेण्यात आल्या आणि या कायदेशीर बाबी ज्या आहेत त्या तपासून घेतल्यानंतर कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात आली आणि यानंतर एका पथकाची जी आहे ती पथकाची निर्मिती करण्यात आली। हे जे पथक आहे याच्यामध्ये 2 वरिष्ठ अधिकारी आणि काही कर्मचारी आहे आणि पथक नाशिकहून मुंबईला जाताना काय काय प्रिकॉशन्स घेतले पाहिजे आणि तिथं पोहोचल्यानंतर मुंबईला काय काय प्रोसिजर फॉलो केली पाहिजे या संदर्भात देखील चर्चा झालेली। त्यामुळे हा विलंब नेमका का होतोय याची कारणं तर समजतायत आपल्याला, पण महेश, तुम्ही असेच या सगळ्या घडामोडींवर अत्यंत बारकाईनं लक्ष ठेवून राहा, कारण कुठल्याही क्षणी आपण जसं मगाशी म्हणालात तसं हे पथक कदाचित मुंबईच्या दिशेनं निघण्याची शक्यता आहे। पण तुर्तास आपण जी माहिती दिलीत त्याबद्दल आभार। माणिकराव कोकाटेंच्या अटकेमध्ये कायदेशीर